पौष महिना फक्त थंडीचा नाही, तो आयुष्य बदलणारा महिना आहे. अनेक लोक या महिन्याचं खरं महत्त्व ओळखत नाहीत. नमस्कार मंडळी. हिंदू पंचांगानुसार पौष महिना हा वर्षातील एक अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. या महिन्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. हा महिना अशुभ आहे, लग्न होत नाहीत, फक्त थंडी असते. पण सत्य यापेक्षा खूप वेगळं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत. पौष महिन्याचं खरं महत्त्व, नियम, वर्ज्य, गोष्टी आणि यावरती प्रभावी उपाय. अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. या काळात सूर्य उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतो, म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक. शास्त्रानुसार हा महिना भोगाचा नाही तर साधनेचा मानला जातो. म्हणून या काळात आत्मचिंतन, जप आणि ज्ञानाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात काही नियम पाळले तर जीवनात सकारात्मक बदल होतो. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य देणे, स्नानानंतर सूर्यनमस्कार करणे किंवा जप करणे, शक्य असल्यास उपवास किंवा अल्पाहार घेणे, गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा मदत करणे, हे नियम शरीरासोबत मनही शुद्ध करतात. पौष महिन्यात काही गोष्टी टाळणं महत्त्वाचं मानलं जातं. जसे विवाह, गृहप्रवेश यांसारखी शुभ कार्ये टाळली जातात. मद्यपान, आळस, खोटं बोलणं, क्रोध, द्वेष. लक्षात ठेवा, हा महिना अशुभ नाही पण संयमाचा आहे. जर तुम्हाला या महिन्याचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर हे उपाय नक्की करा. रविवारी उपवास किंवा सूर्यमंत्र जपा. एकादशी व्रत करा. पितरांसाठी तर्पण किंवा दान करा. शक्य असल्यास गीता वाचन करा. हे उपाय मानसिक शांती, आरोग्य आणि स्थैर्य देतात. म्हणून मित्रांनो, पौष महिना म्हणजे थांबण्याचा नाही तर स्वतःला घडवण्याचा महिना आहे. जर ही माहिती उपयोगी वाटली तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.